नमस्कार, श्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज इथे मी संपूर्ण जेवणाची थाळी बनवली आहे. दुपारच्या जेवणाची किंवा रात्रीच्या जेवणाची. इथे 1 वाटी मी तांदूळ घेतले. तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे. हा माझा बासमती तांदूळ आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि याच्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ आहे त्याला मी 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी घातले. पूर्ण 2 वाटी नाही घालणार आहे. या पद्धतीने. आता हा तांदूळ बाजूला ठेवते आणि इथे डाळीची तयारी करून घेते. डाळीसाठी मी आधी पाव वाटी मूग डाळ घेतली आहे आणि पाऊण वाटी तुरीची डाळ घेतली आहे. आता हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि याच्यामध्ये मी हळद आणि जिरं घालणार आहे आणि हे दोन्ही कुकरला लावणार आहे मी. तुम्ही कुठलीही एक डाळ घेतली तरी चालेल. मूग डाळ आणि तुरीची डाळ घातल्याने डाळ छान घट्ट होते. इथे मी हळद घातली आहे पाव चमचा. जिरेसुद्धा घातले आहेत पाव चमचा. तुम्ही यावेळेला टॅमॅटो घातला तरी चालेल. मी फोडणी देताना घालणार आहे. कुकर लावला आणि इथे आपण भाजीची तयारी करूया. कढई तापत ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घातली आहेत. एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. थोडासा असा मोठा ठेवला आहे मी, तुम्ही बघू शकता कांदा. आता हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथे 1 टमॅटो घालणार आहे मध्यम आकाराचा कापून. टमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. एक 2 मिनटं टमॅटो परतला की याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. टमॅटो माझा छान परतून झालेला आहे. कोथिंबीर घातली आहे वरतून थोडीशी आणि आता कांदा आलं लसूणची पेस्ट घातली. आलं लसूणच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे. पाव चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल तिखट. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा जिरेपूड घातली आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे. मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल घरचा मसाला तो तुम्ही घालू शकता. मी इथे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घातलं आहे मी. भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी आत्ताच घातलं आहे, नंतर मी नाही घालणार आहे. सगळं व्यवस्थित मसाले एकदम मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता याच्या मी मसाले करपू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. साधं पाणी आहे हे. थोडंसं पाणी घातलं आणि मसाले आता छान परतून घेणार आहे. असं पाणी घातलं ना की मसाले करपत नाहीत. आता मी मूग आणि मटकी जी भिजवून घेतली होती ती घालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे. मी ही सुक्कीच बनवणार आहे म्हणून थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये हे शिजवून घेणार आहे. आता याच्यावर झाकण ठेवते आणि हे आता शिजायला ठेवते साईडला. मूग आणि मटकी छान शिजलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपली मूग आणि मटकीची भाजी तयार आहे.
हे झाकून साईडला ठेवते आणि वरणाला फोडणी देते. डाळ छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता ही चांगली घोटून घेते. घोटून घेतल्यामुळे डाळ छान घट्ट होते. पातेला ठेवले. पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे. तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आहे. 1 चमचा जिरे घातलेत. जिऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 हिरवी मिरची घातली मी. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत तोडून. आणि इथे मी अर्धा टोमॅटो घातला आहे. व्यवस्थित मिक्स करते आणि घोटून घेतलेली सगळी डाळ घालणार आहे. डाळ आपली व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता डाळीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते सुद्धा याच्यात घालून घेणार आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते डाळ आणि सगळं. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. चवीपुरतं मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता डाळीला उकळी आल्यानंतर आपण डाळीचा गॅस बंद करणार आहोत. डाळीला छान उकळी आली आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलं होतं. चपातीसुद्धा लाटून झालेली आहे. ह्याला दोन्ही साईडनी छान असं शेकून घेते. आपली चपातीसुद्धा तयार झालेली आहे. आता उन्हाळा आहे म्हटल्यावर ताक तर झालंच पाहिजे. जेवल्यानंतर ताक. 2 चमचे दही घेतले मी. चवीपुरतं मीठ घातलं आहे. अगदी चिमूटभर जिरेपूड घातली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आधी थोडंसं पाणी घालणार आहे. माठातलं थंड पाणी आहे, फ्रीजमधलं नाही आहे. तुम्हाला जर फ्रीजमधलं घालायचं असेल तुम्ही घालू शकता. ह्याला चांगलं ढवळून घेते. आणि याच्यामध्ये मी परत पाणी वाढवणार आहे. तुम्हाला केवढं ताक हवं आहे तेवढा त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. एकदा थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतलं. पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा मिक्स करून घेते. या पद्धतीने आपलं ताक तयार आहे. साधंच ताक बनवलं, फक्त मीठ आणि जिऱ्याची पूड घालून. आता हे मी सगळं सर्व करून घेणार आहे. डाळ, चपाती, मटकीची उसळ जी आपण बनवली आहे ती, आणि गरम गरम असा वाफाळता भात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला ही रोजच्या जेवणाची थाळी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.